आहात मित्रांनो? पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर मी सुरेश शिंदे, मी करत आहे फार्मिंगमध्ये आपण सध्या दूध उत्पादनावर जास्त फोकस देत आहे. कारण सध्या दुधाचे रेट मित्रांनो चांगल्या प्रकारे आहे, शेतकऱ्यांना चांगलं परवडतं त्यामध्ये मित्रांनो. त्यामुळे आपल्याला दुधामध्ये जास्त इंटरेस्ट घ्यायचा असेल तर आपल्याला जास्त महत्त्व चाऱ्याकडे द्यावं लागतं मित्रांनो. त्यासाठी आपण काही शेतामध्ये मका लागवड केलेली आहे, काही शेतामध्ये मका लागवड करणार आहोत मित्रांनो. तरी मित्रांनो आपल्याकडे 9 गाय आहेत. आपले सध्या एक 70 ते 75 लिटर दूध डेअरीला रोजचं चालू आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्या काही गाय गाभण आहेत. तसं सरासरी आपलं दूध 80+ रेंजमध्ये चालतं मित्रांनो 12 महिने. आणि मित्रांनो आपण 12 महिने चाऱ्याचं नियोजन असं करतो की 50 टनापर्यंत आपण एक सीजनला मुरघास करतो, तर वर्षात आपण 100 टन मुरघास करतो मित्रांनो. त्यानंतर आपण 12 महिने आपल्या जनावरांना ऊस आणि गिन्नी गोलाचं कुटी घालतो एक टाईम, आणि एक टाईम मुरघास व घास घालतो मित्रांनो. घास म्हणजे मेथी घास मित्रांनो. त्यानंतर आपण हा जो ऊस आहे हा ऊस आपण सकाळच्या टायमाला कुटी करून टाकतो का जनावरांना, आणि संध्याकाळी मुरघास टाकतो मित्रांनो. तर इथे पण ऊस होता आपला, पण हा ऊस सध्या खूप दिवसाचा झाल्यामुळे खराब झालेला आहे मित्रांनो. तर आपण हे रान नीट करत आहोत. नीट करून आपल्याला पुन्हा या जागेवर मका लावायची आहे मित्रांनो. तर आपण पलीकडल्या शेतामध्ये पण मका लावणार आहोत मित्रांनो. आणि हा ऊस संपल्याच्या नंतर जनावरांना पुन्हा ऊसाची चाऱ्याची अडचण येऊ नये म्हणून आपण हा मित्रांनो ऊस लावलेला आहे. तर आपल्याला 12 महिने जनावरांना चाऱ्याचं नियोजन करायचं असेल तर असाच ऊस किंवा 12 महिने तुटण्याजोगा चारा पाहिजे मित्रांनो. तर माझे ब्लॉग तुम्हाला असेच आवडत असतील किंवा पाहायचे असतील तर मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर